नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा 8 मार्च रोजी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. 8 मार्च रोजी महिला दिन आहे. त्यानिमित्ताने राज्य शासनाकडून महिला दिनाचे औचित्य साधून हा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. या संदर्भातील माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. येत्या 8 मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे एकत्र असे 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना मिळणार आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला ह्या 2100 रुपये प्रति महिना मिळण्याच्या अपेक्षा धरून बसल्या होत्या आणि अधिवेशनात फेब्रुवारीच्या 1,500 रुपयाप्रमाणे आणि मार्च महिन्याचे 2100 रुपयाप्रमाणे हप्ता येईल अशी आशा धरून महिला होत्या. मात्र आज अचानक महिला व बालविकास मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन या दोन्ही महिन्याचे वाटप होणार असल्याचे सांगून 1,500 रुपये प्रति महिनाच मिळणार असल्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. असे असले तरी अजून अर्थसंकल्प जाहीर झालेला नाही. तो अर्थसंकल्प येत्या 10 तारखेला आहे. त्यामुळे अजून आशा आहे. अर्थसंकल्पात 2100 रुपयाप्रमाणे लाडकी बहीण योजनेची घोषणा होऊ शकते आणि त्यानंतर 2100 रुपयाप्रमाणे हप्ता वितरित केला जाऊ शकतो. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेतील 80 लाख महिला वगळल्या जाणार आहेत असा आरोप होत असताना आदिती तटकरे म्हणाले की विरोधक सुरुवातीपासूनच आरोप करत आहेत. आम्ही जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत पोहोचू शकलो आहोत. गेल्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात या योजनेची रक्कम जमा झालेली आहे. त्यामुळे ज्या लाभार्थी महिला आहेत त्या त्याचप्रमाणे राहतील. ही योजना चालू झाल्यापासून विरोधकांना खूपच आहे आणि गेल्या 5-6 महिन्यापासून ज्या प्रकारे महिला प्रतिसाद देत आहेत ते पाहिल्यानंतर विरोधक नैराश्यात गेलेले आहेत, असे आदिती तटकरे म्हणाल्या. याबरोबरच ही योजना कधीही बंद होणार नाही आणि ही योजना सक्षमपणे कार्यरत राहणार आहे, असेही म्हणाल्या. महिला दिनाच्या दिवशी म्हणजेच 8 मार्च रोजी सर्व पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. धन्यवाद.